नमस्ते. लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण एक विशेष अशा गोष्टीवर चर्चा करणार आहोत की सध्याच्या काळामध्ये बऱ्याच भोंदूगिरी, अंधश्रद्धा या गोष्टी प्रसारित होत आहेत. त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली तफावत हे लोकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. श्रद्धा कशी असावी, ते कसं वाढवावं, लोकांच्या सुखदुःखात कसं आपण इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि त्यांची दुःख हलकी कशी करावी, मध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे. ते व्यक्तिमत्व श्रद्धेतून लोकांचे दुःख हरण करण्याचं आणि नैराश्य दूर करण्याचं काम करतात. अशा व्यक्तीचं आज आपण मुलाखत घेतोय. त्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची नाहीये, तर त्यातून श्रद्धेकडे जाण्याचा आपण प्रयत्न करतोय. हिंदू धर्माला आणि सर्व धर्माला समानतेची शिकवण देण्याचा आपण प्रयत्न करतोय. माणुसकी कशी जागृत ठेवायची हे दाखवून देणार आहोत. त्यासाठी आज वाशी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सरदार रानगे या नावाने एस.आर. पवार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांची आपण खास मुलाखत घेत आहोत. नमस्ते साहेब. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना आपली थोडक्यात परिचय करून द्यावा. नमस्कार. मी सरदार राजाराम रानगे, राहणार वाशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मी सध्या येथील वाशी येथील एक आमचे बिरदेव मंदिर आहे, त्या बिरदेव मंदिरातला मी एक पुजारी आहे आणि माझी दीक्षा ही नाथपंथी आहे. आमचा जो मठ आहे तो शिराळ्यामध्ये पारसनाथजी बाबाजी आहेत, त्यांचा मी शिष्य आहे. तसेच माझे गुरु बालयोगी महाराज यांचा पण मी शिष्य आहे. तर मी आजपर्यंत माझ्या या नाथ संप्रदायामधून मी बऱ्याच लोकांना, युवकांना अडचणीतून बाहेर काढलेलं आहे. अडचणीतनं म्हणजे कसं की व्यसनाधीन झालेली मुलं, त्यांना व्यसनातून बाहेर काढणं, गरजू व्यक्तींना मदत करणं, हिंदू धर्म वाढवणं, हिंदू धर्माचा प्रसार करणं, ह्या अशा काही बऱ्याच गोष्टी मी लोकांच्यापर्यंत हा हिंदू धर्म जागृत करून मी लोकांच्यापर्यंत आमच्या नाथ संप्रदाय कसा वाढेल, धर्म कसा वाढेल, ह्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आजपर्यंत गेले मी 15 वर्ष झालं हे धर्माचं काम करतोय. आता तुम्ही म्हटलं की आणि मगाशी ऑफ कॅमेरा जेव्हा तुम्ही आपली चर्चा झाली, हां त्यामध्ये तुमची नवनाथावर जास्त श्रद्धा आहे. हां पण नवनाथाच्या मार्गाकडे तुम्ही कसं वळला या संदर्भात, किंवा ज्या लोकांना तारुण्यपणात आहेत किंवा जर वयस्कर असतील त्यांना काही माहित असेल, पण तरुण पिढीला नवनाथाचं महत्व तुम्ही कसं सांगाल? आता सांगायचं म्हणलं तर कसं आहे, मी पण एक बिरोबाचा पुजारी होतो आणि माणसांच्या आयुष्यामध्ये कुठलीही घटना किंवा कुठलीही गोष्ट असं कधी की बाबा सांगून घडत नाही. काय असाच मी पण एक बिरोबा मंदिरातला पुजारी होतो. असेच योगायोगाने मला एक महाराज भेटलेत आमचे. ते महाराज आमचे ह्याच्यातले नाशिक त्र्यंबकेश्वर मठातले शिवानंद महाराज म्हणून ते घरी आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी नाथपंथातल्या मला सांगितल्या, हे तुम्ही कार्य करा, तुमच्यानं होईल. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की आज धर्म कमी व्हायला लागलाय, अधर्म वाढा लागलाय. ह्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांच्या काळात देखील काही अधर्म भरपूर वाढा लागला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी देखील भगवा झेंडा खांद्यावर घेऊन रयतेचं रक्षण केलं. तसं सुद्धा आम्ही आता ह्या कलियुगामध्ये धर्म कमी व्हायला लागलाय, अधर्म वाढा लागलाय. ह्याच्यामध्ये आम्ही तरुणांना प्रोत्साहन देऊन ह्या नाथपंथाद्वारे आम्ही घरोघरी नाथपंथ पोचवत आहे. धर्म कसा वाढला पाहिजे, धर्माचं काम कसं केलं पाहिजे, धर्मानं कसं राहिलं पाहिजे आणि लोकांना धर्म कसा शिकवला पाहिजे, ह्या गोष्टीसाठी आम्ही सातत्याने आजपर्यंत प्रयत्न करत आलेलो आहे. आज माझे ह्या नाथ संप्रदायात 200-250 शिष्य आहेत आणि सगळी 20, 25, 30 वयोगटाची मुलं आहेत. मग इथं तुम्ही ते नाथपंथच का स्वीकारला? अनेक विविध देवदेवता आहेत. मग तो नाथपंथाचंच काय वैशिष्ट्य आहे की ते तुमच्या मनाला भावलं, त्या माध्यमातून तुम्ही जनतेची आता सेवा करतात? नाथपंथ म्हणजे काय आहे साहेब? नाथपंथाला कुठल्याही प्रकारचा डाग नाही. काय नाथपंथाचं कसं असते, नाथपंथी ज्यावेळी आपण दीक्षा घेतो त्यावेळी माणसाचं पूर्ण चारित्र्य म्हणजे तुमचं मांसाहार बंद, तुमचं कुठलेही व्यसनाकडे ध्यान जात नाही. काय
बाकीचे दैवत मी काय कुठल्या दैवताला म्हणजे नावं ठेवत नाही किंवा कमी समजत नाही किंवा श्रद्धा नाही असं म्हणत नाही मी. माझी पण बाकीच्या दैवतावर खूप श्रद्धा आहे. पण नाथपंथाची एक वेगळी शिकवण आहे. वेगळी शिकवण म्हणजे कसं आहे, ह्याच्यामध्ये गुरुमार्ग होतात. गुरु झाल्यानंतर गुरुचा शिष्य, शिष्यानंतर त्या शिष्याचा पुढचा शिष्य, असं ह्याच्यामध्ये परंपरा वाढवली जाते आणि वाढवता येते ह्याच्यामध्ये. आजच्या काळामध्ये कसं होतंय की हा एक आपण जे प्रसारित करतोय मुलाखत, हा त्यामधून बऱ्याच आपण चर्चा तुम्ही पण ऐकल्या असतील की अंधश्रद्धाचे बरेच प्रकार केले जातात. हा आता अलीकडच्या काळामध्ये ते लिंबू ठोकणं वगैरे अनेक काही गोष्टी आहेत की त्याच्यातून माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होते. यदा कदाचित तो एखादा व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती या अंधश्रद्धेच्या भीतीपोटीच दगावलेले आहेत. तर बरोबर. तुमच्याकडून तसा प्रकार होत नाही, तुम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही, या संदर्भात काय सांगाल आमच्या दर्शकांना? नाही, मी आता जवळजवळ गेले 15 वर्ष मी नाथपंथाचा प्रसार करतोय. हं. ह्याच्यामध्ये मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आगळं कृत्य केलेलंच नाही. आणि इथं आपण कुठलेही आगळं कृत्य करत पण नाही. आणि कोण तसा आला तर त्याला आपण दरबारामध्ये घेत पण नाही. आणि जास्तीत जर त्यानं जर आपल्याला विनवणी केली, काय केली, तर त्याला आपण चांगला मार्ग सांगतो, की बाबा तू दत्त महाराजांना शरण जा, नाथांना शरण जा. आई महालक्ष्मी आहे कोल्हापुरात, करवीर नगरीची आई महालक्ष्मी, तिला शरण जा किंवा तुमच्या कुलदैवतांना शरण जावा, त्यांचे खेटे घाला, त्यांना शरण जाऊन तुम्हाला काहीतरी चांगला मार्ग मिळेल. अशा गोष्टी मी येणाऱ्या प्रत्येक भक्तांना मी सांगत असतो इथे. आता लोकांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही ऐकलं तुमच्या संदर्भात, हं. तेव्हाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोय. पण अनेक महाराज आहेत की ते लोकांच्या नैराश्याचा, दुःखाचा, अनेक गोष्टीचा गैरफायदा घेतात, बंधुपणा करतात. तर त्या लोकांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, काही लोक असतातच. हं. मग काय त्याच्यामध्ये नाही म्हणणार नाही तुम्हाला असं. हं. काही लोक असतात. पण काय ह्याच्यामध्ये एक दुसरा पॉईंट म्हणजे साहेब काय आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये जाणाऱ्या व्यक्तीनं सुद्धा विचार करून गेलं पाहिजे ना, की आपण कशासाठी करायला लागलोय, काय करायला लागलोय, ह्याचा विपरीत परिणाम काय होऊ शकतोय. येणाऱ्या व्यक्तीनं देखील, त्या माणसाकडे जाणाऱ्या व्यक्तीने सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करून गेलं पाहिजे. आणि करणाऱ्यांना देखील त्यांना सांगितलं पाहिजे, की बाबा हे असं असं होऊ शकते किंवा ह्याचा विपरीत परिणाम तुम्हाला उद्या होऊ शकतोय किंवा ह्या गोष्टीचा तुमच्या सर्व कुटुंबाला देखील त्रास होऊ शकतोय. तुम्ही असं करू नका, वागू नका, हे देखील त्यांना त्याचं सांगण्याचं काम आहे अशा लोकांचं. पण ते सांगत नाहीत, कारण काय आहे, स्वार्थ खूप झालेला आहे ना. मगाशी आणि ऑफ कॅमेरा तुम्ही बोलताना म्हटलं की मी तरुणांना व्यसनाधीनता म्हणजे व्यसनापासून लांब नेण्याचा प्रयत्न करत असतो या माध्यमातून, ते कसं? आता कित्येक माझ्याकडे तरुण आहेत व्यसनाधीन झालेले, की त्यांना मी या व्यसनापासून दूर केलेलं आहे. म्हणजे त्यांना काय करतो मी, माझ्या सानिध्यात ठेवणे, हं. एक 2-3 महिने माझ्या सानिध्यात ठेवून त्यांना धर्मज्ञान शिकवणे, त्याला ध्यानाला बसवणे, त्याला नाथपंथाची दीक्षा देणे, त्याच्या घरची परिस्थिती जाणून घेऊन त्याला कुठल्याही बाबतीत, आर्थिक असू दे किंवा दवाखान्यासंदर्भात असू दे, कुठल्याही बाबतीत आपण त्यांना मदत करून, म्हणजे माझी काही शिष्यमंडळी आहेत ही, की आम्ही सगळेजण मिळून त्याला मदत करतो. त्यातून त्याला अडचणीतून बाहेर काढून त्याला चांगला मार्ग आपण दाखवतो ह्याच्यामधून. आणि एकदा का तो ध्यान साधना करू लागला किंवा एकदा त्याला देवाची आवड निर्माण झाली, की तो त्या वाईट मार्गापासून हळूहळू हळूहळू हळू कमी होत जातो, चांगल्या मार्गाला लागतो. अशा पद्धतीनं आपण काम करतो. आता सगळ्यात आता जर सारांशाने अभ्यास केला आपण सगळ्या अखंड महाराष्ट्राचा, तर एखादा जास्तीत जास्त व्यक्ती श्रद्धेने तर येतच असतो, पण जास्तीत जास्त वेळा तो एखाद्या काही कारणास्तव नैराश्यात जातो किंवा त्याच्यावर मोठं दुःख येतं. मग त्याला अनेक जर उपचार असतील, दवाखाना म्हणूया आपण, किंवा अनेक काही गोष्टी असेल, त्यामध्ये तो यशस्वी होत नसेल, हातबल होत नसेल, त्यावेळी नैराश्यात आणि दुःखात तुमच्याकडे जास्त लोकांचं येण्याचं प्रमाण असते. हो, त्यावेळी हो. त्यामुळे तुम्ही त्यांना कशी मदत करता, त्यातून कसं बाहेर काढता? त्यांना त्यामध्ये आम्ही, तुम्ही आता प्रश्न विचारला साहेब, बरोबर आहे तो. हं. त्यांना आम्ही त्या लोकांना काय करतो, की आज बऱ्याच वर्षापूर्वी, बरेच वर्ष म्हणण्यापेक्षा बरेच शतक झालीत, त्यामध्ये पहिल्या ऋषीमुनींनी काही मंत्र लिहून ठेवलेले आहेत. सात्विक मंत्र, गायत्री मंत्र असतील, हं. दत्त महाराजांचा मंत्र असेल, नाथांचा मंत्र असेल किंवा अनेक भरपूर मंत्र आहेत. त्या सात्विक मंत्राची त्यांना साधना करायला लावणे, किंवा बाबा ह्या मंत्राचा तू जप करत राहा सतत. एक रुद्राक्षाची माळ घे, तू तुझ्या देवासमोर देवाची पूजा करून तू रोज बाबा ह्या माळेचा 108 जप कर. गायत्री मंत्राचा असू दे, महालक्ष्मीच्या मंत्राचा असू दे, नाथांच्या मंत्राचा असू दे किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा असू दे. ज्यावेळी तो साधक तो मंत्र चालू करतो ना, त्यावेळी त्याच्या मनातील नैराश्य किंवा त्याच्या मनातील काही अडचणी
हळूहळू त्या दूर लागतात आणि त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते. तर आता हे होते सरदार रांगे. अनेक ठिकाणी आपण बघतो की अंधश्रद्धा पसरल्या जातात, भोंदूपणा पसरला जातोय. परंतु असेही सरदार रांगेंसारखी काही व्यक्तिमत्व आहेत, ते समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतात, तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. अशाही महाराजांचा, अशाही लोकांचा आपल्या पूर्ण जगाला गरज आहे. त्यातीलच हे व्यक्तिमत्व होतं. आणि या व्यक्तिमत्वापासून पुढे भविष्यात नक्कीच समाजाची चांगली सेवा होईल आणि एक आदर्श महाराज म्हणून, आदर्श दैवी व्यक्तिमत्व म्हणून हे समोर येतील. आणि त्यांच्यापासून भविष्यात कधीही अंधश्रद्धा आणि भोंदूपणा पसरला जाणार नाही याची खात्री आम्हाला वाटते. धन्यवाद.